नंदुरबार येथील बनावट दाखले रॅकेट प्रकरणातील 1122 लाभार्थ्यांना आरोपी करणार माजी खासदार किरीट सोमय्या। नंदुरबार येथील बनावट दाखल्याचे प्रकरण मालेगावपेक्षाही गंभीर असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि मुख्याधिकाऱ्यांशी केली चर्चा। नंदुरबार शहरात गेल्या आठवड्यात उघड झालेल्या बनावट जन्म मृत्यू दाखले वाटप प्रकरणी भाजपचे नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्याधिकारी यांची भेट घेऊन संबंधित लाभार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे तसेच यामागील सूत्रधारास अटक करण्यात यावी अशी मागणी केली आहे। नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांची भेट घेऊन त्यांना बनावट दाखले प्रकरणी चर्चा केली। तसेच नगरपालिकेत जाऊन पालिकेचे मुख्याधिकारी शिवांश सिंग यांच्याशी चर्चा केली। संबंधित कर्मचारी व खासगी एजंटला अटक करण्यात आली आहे। त्यामागील सूत्रधारास तसेच आणखीन कोणी दोषी असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी या संदर्भात चर्चा केली। येथील शहर पोलीस ठाण्यात पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयस यांच्याशी संबंधित व्यक्तींवर तसेच लाभार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे या संदर्भात चर्चा केली। यातील दोषींवर कारवाई करण्यात यावी यासह विविध विषयांवर चर्चा केली। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, पोलीस निरीक्षक निलेश देसले उपस्थित होते। यावेळी दौऱ्यादरम्यान भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी, नगरसेवक हिरालाल चौधरी, आनंद माळी, पंकज चौधरी, आकाश चौधरी, प्रकाश चौधरी, माणिक माळी, नरेश कांकरिया, सपना अग्रवाल यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। या संदर्भात किरीट सोमय्या काय म्हणाले ते पाहूया। आज सगळे जे अधिकारी आहे, पोलीस, जिल्हाधिकारी, नंदुरबार नगरपालिकाचे सीओ आणि आरोग्य विभाग या सगळ्यांनी कबूल केलं की गेल्या 2-3 वर्षात नंदुरबार नगरपालिकेतील काही सरकारी अधिकारी आणि 2 एजंट यांनी मिळून 11 ते 22 बोगस जन्म दाखले दिले, त्याचं रजिस्ट्रेशन केलं, त्या संबंधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 54 सर्टिफिकेट मिळाले आहे, परंतु एकंदर 11 ते 22 बोगस सर्टिफिकेट देण्यात आले आहे। सर, या सगळे सर्टिफिकेट रद्द करण्याची मी मागणी केली होती। ती प्रक्रिया सुरू करण्याचं आश्वासन देण्यात आलंय। पुढच्या आठवड्याभरात ते 11 ते 22 रद्द होणार। दुसरा जो माझा मेन आग्रहाचा मुद्दा होता की हा नगरपालिका लेवलचा कोणतरी पिऊनचं एकट्याचं काम नाहीये। ह्या 11 ते 22 लोक जे आणलंय त्याच्या मागचं मेन मास्टर माइंड कोण आहे त्याची पण चौकशी व्हायला हवी। आता एक गोष्ट सांगितली मी तुम्हाला की 3 सरकारी अधिकारी, 3 दुसरे म्हणजे नगरपालिकेचे 6 लोकांना अटक झाली। पुढचं जे आहे की यात मोठ्या प्रमाणात लोक इन्व्हॉल्व आहे। आता नगरपालिकाचा सीओ त्यावेळी जो असेल की त्याने आपला पासवर्ड कसं काय दिला। दुसरी सगळ्यात धक्कादायक बाब अशी आहे की गेले 2-2.5 वर्ष तर चालू आहे, एक कागद नाही, अर्ज पण नाही आहे, पुरावा मारा बोली आणि अर्ज नसताना हे जे महाभयानक अशा प्रकारचं एक प्रकरण मालेगावला झालं होतं, पण त्यात किमान अर्ज होता आणि तहसीलदारची सही बनावटी होती। इथे तर सगळेच नकली आहेत आणि भयानक बाब आहे। या संबंधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः मला सांगितलं, मी त्यांना ज्यावेळी हा विषय सांगितलं की स्वतः जाऊन चौकशी करा आणि जे कोणी असेल त्या सगळ्या मी मागणी केल्या 11 ते 22 लाभार्थी यांना पण आरोपी करावे लागणार। इथले पोलीस अधिकारी टाळाटाळ करतायत, पण मी स्पष्ट सांगितलंय की जो लाभार्थी आहेत काही कागद नसताना त्यांनी मग कोणी 25,000 खर्च केले की कोणी 1,25,000, या सगळ्यांवर कारवाई होणार।